सर्व शिक्षण संस्थांच्या संचालकांना मी सांगू इच्छितो, या उपर तुम्ही चेअरमनाच्या नावावर एक फॉर्म प्राध्यापकांना भरून दिला आणि तो फॉर्म त्या प्राध्यापकांना भरायचा आहे। त्याच्या 20 नातेवाईकांची नावं आणि हे पत्ते त्याच्यामध्ये लिहायचे आहेत आणि ते तुमच्याकडे जमा करायचे आहेत असं फतवा तुम्ही काढला। आम्ही प्राचार्यांना जाऊन भेटलो, प्राचार्य म्हणले हे वरून संस्थेकडून आलेला आहे। आम्ही म्हणलो जा तू संस्थेकडे साहेब, ह्या संस्थेचे इथले हे आलो हे सगळे आम्ही मॅक्झिमम विद्यार्थी आहोत, आमची मुलं सुद्धा या संस्थेमध्ये शिकलेली आहेत, या संस्थेविषयी प्रचंड आस्था आमच्या मनामध्ये आहे आणि असं असताना तुम्ही एखादं काहीतरी असं चुकीचं पाऊल उचलणं हे काही साहेब बरोबर नाही। मुळात या शिक्षण संस्थेच्या संदर्भानं अनेक तक्रारी बाजारात आहेत, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही पक्ष म्हणून, पण आम्हाला आता हस्तक्षेप करावा लागेल आणि या संस्थेवर प्रशासक आणावं लागेल। कशासाठी करता तुम्ही असं? ज्या संजय मंडलिकने तुम्हाला या खुर्चीवर बसवायला मदत केली त्या संजय मंडलिकच्या विरोधामध्ये काम करता तुम्ही? नाही, मुळात काय माहितीये काय सर, जी तुमची फादर बॉडी संस्था तिकडली होती न्यू पॉलिटेक्निक, त्यांनी बंद पाडून ज्यांनी ताब्यात करण्याचा घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संस्थेचे चालू दे, देवा पाटलामध्ये आमची अडचण नाही, ते प्रायव्हेट मध्ये चाललंय। हे एवढ्या चांगल्या संस्थेत तुमच्या लोकांच्याकडे हे होणं हे आमच्या निषेधार्थ आहे साहेब, तुमच्याबद्दल आमचं आणि ताबडतोब साहेब थांबलं पाहिजे। जे सगळे फॉर्म गोळा झालेले आहेत आम्हाला इथे दिले पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही। मला माझ्याकडे एकही फॉर्म ऍड झाला, मग कोण गेले? मग प्राचार्याला बोलून घ्या, त्यांनी सांगितलं मान्य केलं, क्लिअर केलं की वर्ण आम्हाला हे आल्यामुळे आम्ही कॉलेज बंद पाडून ताबा घेण्याचा प्रयत्न केला, हे तुम्हाला देखील माहिती आहे, माहिती आहे तुम्हाला। मग त्या लोकांच्यासाठी तुम्ही हे करणं योग्य नाही। न्यू पॉलिटेक्निकचं ग्राउंड किती वर्ष झालं भिजत पडलंय सर? आज मी न्यू पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे, नाही आता यांच्या विरोधात मोहीमच काढायची आता। नाही, पहिली गोष्ट तुमचं म्हणणं तर साहेब मध्यंतरीच्या प्राध्यापक भरतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बोल तक्रार करा की आमच्या कॉलेजमध्ये येऊन त्यांनी प्रायव्हेट मध्ये हे असं भानगड केली आहे आणि जे फॉर्म जमा झालेले आमच्याकडे प्रूफ आहे ते ताबडतोब मागून घ्या। मी चेअरमन म्हणून तुम्हाला अधिकार आहे, खाली फॉर्म जमा झाली तिथं मागून घ्या। अडचणीत आहे हे लक्षात ठेवा आणि तुमचं नाव आहे मान्य चेअरमन श्री शिवाजी मराठा जुना राजवाड्याला पोलीस स्टेशन आता तक्रार पण द्यायला लागेल तुम्हाला निवडणुकाकडे। कार्यकर्त्यांनी त्यांना वाटलेलं आहे कुणाचे कार्यकर्ता मी चौकशी आमच्या हे वाचा चेअरमनचं नाव आहे तिथं, शिक्षणाचे काम करा, राजकारणात येऊ नये ना त्याने। आम्ही तुम्ही अनुदानित संस्था आहे, पहिली संस्था म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना आणला असेल तर त्यांच्या नावानं आजच्याच फौजदारी दाखल करा ताबडतोब, नसेल तर आम्ही निवडणूक आयोग असेल, महाराष्ट्र शासन शिक्षण खातं असेल ह्याकडे तुमची तक्रार करणार आणि तुम्हाला आम्ही अडचण करणार। आमची ही अजिबात इच्छा नाही, पण ह्या पद्धतीनं सगळं हे चालू असेल तर तुम्ही अडचण देणार एवढं लक्षात ठेवा। आणि चेअरमनच्या नावचा अर्ज आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलाय साहेब। आता तिथं न्यू पॉलिटिकलला पण 137 लोकांनी दिला, 12 लोकांनी नाही म्हणले तर 100 आणि हे फॉर्म जमा केले खाली। आता आम्ही प्राचार्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं वर्ण आल्यामुळे आम्ही हे केलंय, तुम्ही त्यांना जाऊन भेटा। आणि फॉर्मवर नाव आहे ना चेअरमन, फॉर्म जमलेत म्हणून हॅलो हॅलो अरे फॉर्म जमलेत मग तुम्ही त्याला सांगितले कुठे फॉर्म मला द्या पाठवून बघू। काय खोटं बोलतोय वर्ण आलेले फॉर्म तुमच्याकडे आता किती जमा तेवढे ठीक आहे, काम बरं ठीक आहे, ते बघतोय नंतर बघूया, ते शोध लावूया। तुमच्याकडे आता काय जमले असतील का नाही, जमलेत का नाही? हॅलो, तुमच्याकडे आता जमलेत का नाहीत मला एक सांगायचे। जेवढे जमा झाले तेवढे वरती पाठवून द्या, त्या कुंभारकडे ताबडतोब वरती पाठवून द्या। पुढे काय करा तुम्हाला सांगतो मी काय। अडचणीत येणार नाही हे पण बघायला
आणि साहेब काय झालंय यामध्ये काही पण पिक्चरल्या त्यांनी घरात सांगायला नाही दिलं. प्रायव्हेट मध्ये चालते आम्हाला माहिती आहे, त्यांच्या शांतिनिकेतन मध्ये चालू आहे, शाहूमध्ये चालू आहे. सुद्धा आता लाटा घालायच्या. आता आम्ही तिकडे जाणार आहे. साहेब ताबडतोब फॉर्म हो, काका वरिष्ठ आहेत काका, याच्यावरची निर्णय तुम्ही घ्या. आणायचे तुम्ही आहे ते बरं झालं. हे जे आहे त्याचं हे मला पण काही कल्पना नाही, पण एकूण या गोष्टी आपल्याला करता येणार नाही. हे क्लिअर आहे. फॉर्म काका आम्हाला फॉर्म पाहिजे. तुम्हाला फॉर्म जमा करून तुमच्या पाठवून फॉर्म नाही पाहिजे. नाही, द्या आता आम्हाला. काय तुमच्याकडे तुमच्या नाही आता जेवढे जमा झाले तेवढे द्या आम्हाला. आम्हाला. आता पेट्रोल नाही, एक काही वैयक्तिक पेट्रोल हा नाव घ्यायला नाही. पेट्रोल काय नसतंय. पेट्रोल पण आहे, कोल्हापूरची जनता पेट्रोल आहे, बरोबर. हा ग्रँटेबलवर आहे, आपल्याला असं करता येणार नाही. आणि ग्रँटेबल नाही, नॉन ग्रँटेबल सुद्धा करता येणार नाही. संस्थेने काका काल 500 अर्ज येऊन पडलेले आहे तिथं, यांच्याकडे जमा आहेत. हे लक्षात घ्या. गांभीर्य काय आहे या एवढ्या वर्षात कधी झालं नाही, यावेळीच का 550 सगळ्या ओव्हरऑल. मला काका सांगा, चंद्रकांत दादा मंत्री आहे, चंद्रकांत दादा मंत्री म्हणून त्यानं काय तर तुमच्यासाठी बाबा आमचं असं करा तसं करा काय केला का हो? एक फोन साहेबांनी केलेला एक आहे. फोन केला काय त्यानं? गेला आणायला. हो चेअरमन साहेब, या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आदरणीय पालकमंत्री जुने आमचे आणि आताचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा आहेत. ते तुमच्या कॉलेजवर एक तिने सिंगल फोन केला की बाबा आमचा उमेदवार आहे, आमच्या पक्षाचा उमेदवार आहे, तुम्ही काय तर मदत करा. मग तुम्ही हे कशासाठी आम्ही त्यांना परवा भेटलो हे तुम्ही काम केलं. खरं तर संजय मंदिरला मदत करायला पाहिजे. स्वतःच्या संस्थेचा वापर करतात, ठीक आहे. आता बाकीच्या संस्था पण वापरायला लागल्या. कोल्हापूरचे मालक झाले. या संस्थेची वाट लावायची काम त्यांनी केलं आणि त्यांचे हे गुलाम झाले, वेठबिगारी करायला लागले. किती वाईट आहे. हॅलो 20-15 एकरचं ग्राउंड आमचं अजून हे सगळे माघारी घेतो मी झालं. तुमच्यावर विश्वास आहे सर आम्हाला. पण एक सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मला एक पडलं की ही संस्था जुनी सगळी मराठी संस्था आहे आणि यात राजकारण नको आहे आम्हाला. सर पण आता हे जे केलंय त्या माणसावर कारवाई करतो म्हणून तुम्ही सांगितलंय आणि ते आम्हाला पाहिजे करणार तुम्हाला ते समजत करू लगेच. नाही, आजच इलेक्शनच्या पिरियड मध्ये असल्या माणसाच्या कॉलेजमध्ये ठेवू नका. तुम्ही अडचण इच्छिता नसेल तर आम्ही तक्रार करणार. मी क्लिअर सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला आश्वासन दिलं न करणार. बीसी विद्यार्थ्यांची ठेवलेले होते बीसी. हा असं काढत चला. अरे पैसे पडले बघा. फॉर्म मधनं पैसे नाहीत ना, त्याला नोटा असायच्या आणि असे बरेच फॉर्म आहेत. अनुभव तुमच्याकडे नाहीच ना. आणि आमच्या पायावरती दादा होतेच ना. त्याच्या मत्तीला पण दादा आहे. दादा प्रत्येकाला तुमच्या मत्तीला परवाची दादाची वेळ तुम्ही आणि आपण तुम्ही इथले लोकल आहे, तुमच्याबद्दल आमचं काही मत नाही, तुमचं काम पण आम्हाला माहिती आहे. पण जे न्यू पार्टी 5 वर्ष ज्या माणसाने बंद पडवण्याचा प्रयत्न केले त्या माणसाच्यासाठी तुम्ही त्याचं ऐकून त्यांच्या खाजगी संस्थेचे ताबे ते एकत्र. ही खाजगी संस्था नाही साहेब, ही खाजगी संस्था नाही. तुम्हाला मी शब्दाला कुणी तुम्ही आता तिकडं प्रचार असणार होते, तुम्ही लोकल आहे, तुम्ही मला कधी येऊन सांगायचं सर असं तुमचा सेवक एकाही सेवकाला. आता ज्यांचे फॉर्म जमा झाले ते ताबडतोब आमच्याकडे आता द्या. आम्हाला ते द्या. आम्ही जाऊन टाकतो इथं. बाहेर होळी करतो आम्ही. आम्हाला ते फॉर्म पाहिजे टाकतो. तुमच्याकडे आपल्याकडे जे फॉर्मॅट तुमच्याकडे जमा झाले तेवढे आम्हाला ज्या व्यक्तीने हे फॉर्म दिले त्यांनी सांगितलं आम्ही सगळे तुमच्या लक्षात तुम्ही आणून दिलेला आहे की अतिशय लक्षात आहे सर. तुम्ही मान्य केलं की फॉर्म इथं गेले. एक मिनिट आहे उगाच आता जास्त वेळ घालवाय नको तुमचा पण आणि आमचा पण. तर आम्हाला एकच विनंती आहे, आम्हाला तुम्ही फॉर्म द्या. नाही आम्हाला नाही तुमच्याकडे दिले म्हणून सांगितले सर. झाले की तुमच्याकडे दिले म्हणून सांगितले सर आम्हाला.
तुमच्याकडे दिलेत म्हणून सांगितले सर आम्हाला. मी पुन्हा कशी काय? नावावर घेईन सांगा असं. नाही आहेत मी फॉर्म नावावर आम्हाला कशी घेईन सांगा असं. नाही फॉर्म तुमच्या बघा, तुमच्या कर्मचाऱ्यांनी जे फॉर्म दिले ते आमच्या ताब्यात द्यावे. असं असेल तर चेअरमनला भेटून येतो, काय अडचण नाही. चेअरमनला आम्ही भेटून इथं बरं येतो. करून आम्ही घेऊन जाणार. चला. नाही सर त्यांना घेऊन जावे ना कशाला. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरनं चाललंय हे काय आम्ही कोल्हापूरच्या जनतेला पण माहिती आहे आणि संस्थेच्या लोकांच्यावर दबाव आहे. ज्या खाजगी संस्थेतनं बावड्यातनं हे सगळं प्रकरण चालू झालं तर त्यांच्या खाजगी संस्था आहेत, तिथून सुद्धा आम्हाला त्यांच्या प्राचार्य यांच्या स्टाफच्या तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमच्या संस्थेतनं की आम्हाला कंपल्शन 20 लोकांचे आधार कार्ड, 20 लोकांचे नंबर, 20 लोकांचे पत्ते हे सगळे भरून द्या. तर तोच पॅटर्न कोल्हापूरमध्ये सगळ्या शाळांच्या मध्ये हे कॉलेजमध्ये आणि शाळांच्या मध्ये चालवायचा त्यांचा जो केविलवाना प्रयत्न आहे हे त्यांनी ताबडतोब थांबवला पाहिजे. मगाशी सरांनी सांगितल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे शेवटच्या वर्षाचे मार्क असतात हे संस्थेच्या ताब्यात असतात आणि संस्थेनं विद्यार्थ्यांनी ह्या विशिष्ट पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला मतदान करा असे ह्या हेतूचे ते फॉर्म भरून घ्यायला लागलेत. हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही आता हे कोल्हापुरातील सगळ्या संस्थांच्यावर जाऊन अशा पद्धतीने जिथं जिथं तक्रारी आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही जे खाजगी संस्था देखील असतील त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही तिथं त्यांना स्टाफनं नाही ऐकलं तर आम्ही त्यांच्यावर मग योग्य आणि ते जर करणार. स्टाफनं एवढं सांगून जर ऐकलं नाही तर ठोक तर आम्ही मारण्याला यामध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो. हे बघा आत्ताच पाटील साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे तसं ही इथून पुढं ही संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि पडू इच्छित नाही आहे आणि तसा आमचा प्रयत्न पण नाही आहे. जे आता हे जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निर्देशन साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे. आणि इथून पुढं की आम्ही ह्या संस्थेच्या दृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक वृंद पडणार नाही ही काळजी घेईन हे तुम्हाला मी आश्वासन देतो. आता मला काही कल्पना नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मला काही कल्पना नसल्यामुळं मी काय सांगू शकतो. माझे 2-4 दिवस मी खरोखर दवाखान्यात होतो, मला काही माहितीच नाही. आता इथं आल्यानंतर माझ्या निदर्शन आलं सरळ दिले असले जरी तुम्हाला दिले असले तर ते सगळे कलेक्ट करून मी तुम्हाला पोस्ट करायला करतो. तुम्ही चेअरमन आहात, तुम्हाला या गोष्टीची माहिती नाही, तुम्हाला अंधारात ठेवून असं मला वाटतंय कारण मग माझी कारवाई करणार मगाच तुम्हाला डिक्लेअर केलं की मी याच्यानं ज्यांनी ह्या असा चवटपणा केला असेल मुद्दाम खोटापणा राजकारण माझ्या संस्थेने आणण्याचा प्रयत्न केला असेल त्याच्यावर मी नक्कीच कारवाई करणार. तुमच्या नावाने देखील फॉर्म आहेत असं एक माहिती मिळते. त्यांच्याच नावाने माझ्या नावावर आहे मी ते आता बघितलं ना मी तरी देखील आपल्याला माहिती नाही असं. आता मग परस्पर वाटत माझ्याकडे आता तुमच्या जेवढे मी माझ्याकडे आले ते तुमच्या हात स्वाधीन केलेले 50 फॉर्म आता मिळाले. शिवाजी शिक्षण संस्था जी आहे याच्यामधील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक फॉर्म दिला गेलेला होता आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी 20 नातेवाईकांची किंवा 20 मित्रांना भेटल्याची नोंद करून त्यांचे फोन नंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असतील तर ते एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्याचे आदेश दिले गेलेले होते. त्याच्यावर तो चेअरमनांच्याकडे अर्ज जमा करण्याचे आदेश त्याच्यामध्ये होते. आम्हाला काल ही खबर लागली. आम्ही अनेक शिक्षण संस्थांच्यामध्ये हा प्रकार आम्हाला काल लक्षात आला. यामध्ये वाईट काय आहे की प्रोफेशनल कॉलेजमधल्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे मार्क त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये असतात. प्राध्यापकांना कंपल्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही हे असंच करायचं आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची गळचिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे. छत्रपती महाराज या संस्थेची पेट्रन आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं. पण सगळ्या चर्चेअंती सन्माननीय चेअरमन साहेबांनी आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या शिक्षण संस्थेमध्ये राजकारणाची प्रक्रिया कोणती घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली. वैभव काका नायकोडे या संस्थेचे जे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला त्यामध्ये मध्यस्थी केली आणि आम्ही हा विषय या ठिकाणी संपवलेला आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्या शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की कृपा करून कुणीतरी सांगितलं आणि कुणाच्या तरी भरीला तुम्ही पडू नका. पडाल तर आता मात्र रट्टे मिळाल्याशिवाय तुम्हाला आम्ही आता गप्प बसणार नाही. कारण शिक्षण संस्थेचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही करतो. शिक्षण संस्थेमधल्या कुठल्याही माणसाला त्रास होणे अशी आमची भूमिका असते. या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आमच्या पक्षाचे आहेत
तरी सुद्धा साधा एक फोन आम्ही या शिक्षण संस्थेत कधी केला नाही किंवा कुठलं काम घेऊन कधी आलो नाही. पालकमंत्र्यांनी आमच्या हसन मुश्रीफ साहेबांनी कधी फोन केला नाही. पण काही विशिष्ट प्रवृत्ती, या घाणेरड्या प्रवृत्ती, या कुचक्या प्रवृत्ती कोल्हापूरमध्ये काम करतात. त्यांना नोकरांना वेठ बिगारासारखं वागवायचं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची कामं करून घ्यायची जी सवय लागलेली आहे ती सवय मोडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे.